स्वामी समर्थ मित्रांनो, गंगोत्री धाम यात्रेचा भाग 4 मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मागच्या भागात आपण आपला हिमालयातील सुंदर प्रवास सुरू केला होता। आज आपण मुख्य गंगोत्री धामात पोहोचण्यापूर्वी उत्तराखंड मधील एका अतिशय पावन, ऐतिहासिक आणि चमत्कारी भूमीत आलो आहोत, ज्याला उत्तर काशी म्हटले जाते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त प्रवासच करणार नाही, तर उत्तर काशीतील अशा काही जागृत आणि रहस्यमय मंदिराचे दर्शन घेणार आहोत, ज्यांचा इतिहास ऐकून तुम्ही थक्क व्हाल। चला तर मग आजची ही दिव्य यात्रा सुरू करूया। मित्रांनो, आता आपण प्रवेश केला आहे उत्तर काशीच्या प्रसिद्ध काशी विश्वनाथ विश्वेश्वर मंदिरामध्ये। पौराणिक कथेनुसार जे पुण्य उत्तर प्रदेशातील मुख्य काशी म्हणजे वाराणसी विश्वनाथ मंदिराच्या दर्शनाने मिळते, तेच पुण्य या हिमालयाच्या कुशीत वसलेल्या उत्तर काशीच्या विश्वेश्वर दर्शनाने लागते। हे मंदिर अत्यंत प्राचीन असून येथील दगडी बांधकाम आणि इथली शांतता मनाला एका वेगळ्या जगात घेऊन जाते। जेव्हा तुम्ही या आवारात पाऊल टाकता, तेव्हा येथील दिव्य ऊर्जा तुम्हाला आतून प्रसन्न करून सोडते। आम्ही महादेवाचे मनोभावे दर्शन घेतले। द्वापर युगात जेव्हा महाभारत घडणार होते, तेव्हा कपटी दुर्योधनाने पांडवांना जिवंत मारण्यासाठी एक कट रचला होता। त्याने उत्तर काशीच्या याच पवित्र क्षेत्रात पांडवांसाठी लक्षागृह म्हणजेच लाखेचे घर बनवले होते, ज्याला आग लावून पांडवांना संपवण्याचा त्याचा डाव होता। पण भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने पांडव त्या लक्षागृहाच्या एका भुयारातून सुखरूप बाहेर पडले। या संकटातून वाचल्यानंतर स्वतः धर्मराज युधिष्ठिर यांनी महादेवाचे आभार मानण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी या पवित्र शिवलिंगाची स्थापना केली होती, अशी मान्यता आहे। दुसरी एक कथा अशीही सांगते की भगवान परशुरामांनी देखील याच ठिकाणी बसून महादेवांची कठोर तपश्चर्या केली होती। पण मित्रांनो, या मंदिराचे सर्वात मोठे रहस्य आणि आकर्षण समोरच असलेल्या शक्ती मंदिरात दडलेले आहे। इथे साक्षात भगवती महाकालीचे एक विशाल अष्टधातूंनी बनवलेले 16 फुटांचे त्रिशूळ स्थापित आहे, ज्याला शक्तिस्तंभ म्हणतात। या त्रिशूळाबद्दल एक अशी अद्भुत गोष्ट सांगितली जाते, जी ऐकून आजचे विज्ञानही थक्क होते। जर तुम्ही तुमच्या संपूर्ण शरीराची ताकद लावून या विशाल त्रिशूळाला हलवण्याचा प्रयत्न केला, तर हे त्रिशूळ जागेवरून तसूभरही हलत नाही। पण जर एखादा शिवभक्ताने अगदी खऱ्या भावनेने आणि श्रद्धेने आपले फक्त एक बोट या त्रिशूळाला लावले, तर हे अवाढव्य त्रिशूळ चक्क थरथर कापायला लागते आणि हलू लागते। या शक्ती मंदिराच्या अगदी जवळच हनुमानजींचे एक अतिशय जागृत मंदिर आहे, जिथे अनेक देवी देवतांच्या सुंदर मूर्ती पाहायला मिळतात। पण इथे आल्यावर तुमचे लक्ष वेधून घेतात ते म्हणजे तिथे भक्तांनी बांधलेले हजारो लहान मोठे नारळ। अशी श्रद्धा आहे की जेव्हा हनुमानजी हिमालयात संजीवनी बुटी आणायला गेले होते, तेव्हा त्यांनी या क्षेत्राचे रक्षण केले होते। इथे येऊन जो भक्त खऱ्या मनाने लाल कपड्यात नारळ बांधून नवस बोलतो, त्याची प्रत्येक इच्छा आणि संकट हनुमानजी दूर करतात। मी सुद्धा आपल्या सर्व डिजिटल कुटुंबासाठी आणि स्वामी भक्तांसाठी इथे एक नारळ बांधला आणि सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना केली। तर काशीच्या विश्वेश्वरांचे दिव्य त्रिशूळाचे आणि हनुमानजींचे दर्शन घेऊन आमची गाडी पुन्हा निघाली मुख्य गंगोत्री धामाच्या दिशेने। जसजशी आमची गाडी पुढे जात होती, तसतसा निसर्गाचा चमत्कार डोळ्यांचे पारणे फेडत होता। एका बाजूला आकाशाला भिडणारे विशाल डोंगर आणि दुसऱ्या बाजूला वेगाने वाहणारी पवित्र भागीरथी नदी। रस्त्यात अनेक ठिकाणी पाण्याचे लहान लहान झरे डोंगर माथ्यावरून खाली कोसळताना दिसत होते। हिमालयातील हा प्रवास जितका कठीण आणि थरारक आहे, तितकाच तो
मनाला भक्तिरसात बुडवून टाकणारा आहे. अनेक तासांचा हा खडतर प्रवास करून अखेर आम्ही पोहोचलो आहोत साक्षात गंगोत्री धाम मध्ये. पांढऱ्या शुभ्र बर्फाच्छादित शिखरांच्या मध्ये वसलेलं गंगा मातेचं हे मुख्य मंदिर डोळे दिपवून टाकतं. मित्रांनो, या पवित्र धामाचा इतिहास खूप महान आहे. पौराणिक कथेनुसार सूर्यवंशातील राजा भगीरथ यांनी आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती देण्यासाठी याच ठिकाणी हजारो वर्ष कठोर तपश्चर्या केली होती. त्यांच्या या तपावर प्रसन्न होऊन साक्षात स्वर्गलोकातून गंगा माता पृथ्वीवर अवतरली. गंगेचा प्रचंड वेग पृथ्वीला सोसणारा नव्हता, म्हणून भगवान शंकरांनी गंगेला आपल्या जटांमध्ये स्थान दिले आणि त्यानंतर गंगेचा एक पवित्र प्रवाह पृथ्वीवर वाहत आला, ज्याला आपण भागीरथी म्हणून ओळखतो. गंगोत्रीच्या या पावन क्षेत्रात आल्यावर आम्ही सर्वात आधी गंगेच्या या थंडगार आणि पवित्र पात्राला स्पर्श केला आणि डोक्याला लावला. इथल्या पाण्यात स्नान करताच शरीराचा सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेला आणि मन एकदम हलकं झालं. त्यानंतर आम्ही मुख्य मंदिरात जाऊन गंगा मातेचे अतिशय सुंदर आणि दिव्य दर्शन घेतले. गाभाऱ्यातील ती मूर्ती आणि मंदिरात सुरू असलेला जय गंगा मैयाचा गजर अंगावर काटा आणणारा होता. खरोखरच माणसाने आयुष्यात एकदा तरी या स्वर्गीय सुखाचा अनुभव घेतलाच पाहिजे. पण मित्रांनो, आमची ही चारधाम यात्रा इथेच संपत नाही. गंगोत्री माऊलींचं हे दिव्य दर्शन झाल्यानंतर आता आमची पावलं वळणार आहेत हिमालयातील सर्वात दुर्गम, सर्वात अद्भुत आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या एका अशा दरबाराकडे, जिथे पोहोचण्यासाठी माणसाला भक्तीची पराकाष्ठा करावी लागते. होय मित्रांनो, पुढचा भाग 5 मध्ये आपण निघणार आहोत साक्षात बाबा केदारनाथ यांच्या दर्शनासाठी. 22 किलोमीटरची ती खडतर पायी चढण कशी होती, बाबा केदारनाथचे ते भव्य रूप कसे दिसले, हे सर्व आपण पाहणार आहोत पुढच्या भागात. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. भेटूया पुढच्या भागात थेट केदारनाथ धाम मध्ये. तोपर्यंत हर हर महादेव, जय गंगा मैया आणि श्री स्वामी समर्थ.